तो कॉन्ट्रॅक्टर यांना डायरेक्ट काय सांगतो, जा काय करायचं करून घ्या. तर या सगळ्या प्रॉब्लेमची जड तू स्वतः आहे. हे किती लोकांना मान्य आहे? तुमच्या भोवती जेही प्रॉब्लेम्स असतील त्या प्रॉब्लेमची जड तुम्ही स्वतः आहे. हे मान्य आहे का तुम्हाला? यस. कारण तुम्ही आहे ना जातीचे कुठल्या तरी, धर्माचे कुठल्या तरी, पंथाचे कुठल्या तरी गावाचे, कुठल्या तरी शिवाचे, कुठल्या तरी राज्याचे, कुठल्या तरी भाषेचे तुम्ही. पण तुम्ही माणूस नाहीये, तुम्ही भारतीय नाहीये, तुम्ही संविधानाचे पाईक नाहीये. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. रयतेचं राज्य 400 वर्षापूर्वी 1950ला संविधानानं जनतेचे मालक, जनताच मालक. पण फील करता का कधी बिहेव करता का तसं? नाही. मताची साक्षरता आहे का तुम्हाला? स्वतःचं मत आहे का? नाही. हुर्र सगळ्यांनी जे सांगितलं तसं मतदान करता. स्वतःचं मतदान करता का? स्वतःला जो आवडतो. मग तो तुमच्या जातीचा नसला आणि तुम्हाला करायचंय मतदान, तर तुम्ही काय माहिती का, नाही ते आमच्या जातीचे सगळे तिथं देणार आहे, तिथं द्या लागल, नाही तर लोकांना आवडू द्या. त्याला मतदान म्हणता का? मला आता हा आवडतो ना, माझं मतदान कोणाला पाहिजे? मत तुलाच द्यायला पाहिजे. तू पडला तरी तुलाच द्यायला पाहिजे. पडला तर मत वाया जात नाही. पण सगळेजण तुमच्यावर संस्कार काय करून बसले, तो पडला तर तुझं मत वाया गेलं. कसं काय रे भाऊ? तो काय मटक्याचा आकडा आहे का लॉटरीचं तिकीट आहे? अरे तो उमेदवार आहे माझ्या पसंतीचा, म्हणून मी त्याला वोट करणार, नाही तर वोट करणार नाही. विषय संपतो. इतकं सिंपल आहे. तर मताच्या साक्षरतेबद्दल आहे ना तुम्हाला अवेअरनेस करता आला पाहिजे. तो अवेअरनेस तुमच्यामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत देशाचा मूड बदलणार नाही. तुम्ही कुठेतरी मुसलमान आहे, तुम्ही कुठेतरी हिंदू आहे, तुम्ही कुठेतरी ख्रिश्चन आहे, कुठेतरी अजून तुम्ही शीख आहे, कुठेतरी तुम्ही ईसाई आहे. अशी कुठं पद्धत आहे? जेव्हा की तुम्हाला संविधानानं प्रत्येकाला एक मत देण्याचा, स्वतःच्या मनाने देण्याचा अधिकार दिला, पण तुम्हाला गठ्ठ्यात बांधून ठेवले. आपण बघा कशा चर्चा करतो.